सांगायचंय की आज जी केस आहे, आज वर्ष झाले, फक्त न फक्त त्याच्यामध्ये तारखेवर तारीख मिळत आहे, पण न्याय कधी मिळणार आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या ह्याच्यामध्ये अन्याय करणारा बाहेर राहतो, न्याय जे आरोपी नाही आहेत ते मदत आहेत. म्हणजे आरोपी सिद्ध करून तुम्ही आमच्या माणसांना बेमौत मारणार का? हे लाडक्या बहिणीचं तुम्ही जे ढोंग करताय ते बंद करा. प्रत्येक लाडकी बहीण विधवा होईल त्याच्यावर लक्ष द्या. तुमच्या 1,500वर माझा संसार चालत नाही. तुमच्या ह्या 1,500 माझे लेकरं पोचले जाणार नाहीत. मला न्याय पाहिजे. माझ्या माणसानं जो गुन्हा केला नाही त्या गुन्ह्याची शिक्षा आज भोगतोय आणि मला त्याच्यासाठी न्याय पाहिजे. आणि या न्याय अवस्थेमध्ये मी दर तारखेला इथं असताना देखील फक्त इथे तारीखावर तारीख भेटते, बाकी काही भेटत नाहीये. आम्ही तारखेवर तारीख हे करायची म्हणजे आम्ही स्वतः एसपी ऑफिसच्या समोर जाऊन भीक मागायची, तिथं उपोषण करायचं. याच्या पलीकडे काहीच नाहीये. तुम्हाला एक हे सगळं शो झालेला आहे की प्रत्येकावर अन्याय होतो आणि त्यांच्या घरचे येऊन उपोषणाला बसतात. उपोषण केलं की तुमचं साध्य होतं. मला फक्त एवढं म्हणायचं मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना की मला न्याय द्या. आणि ह्याच्यामध्ये जो आहे ना तो वाल्मिक कराड, त्याला एवढंच सांगणं आहे की तू जे केलंय ना त्याचे ना कर्म तुला भेटणार आहेत. आज तू प्रत्येकांचा लेकरं बाळ वनवासाला लावलेले आहेत ना, तुझंही त्याच्यामध्ये खात्मा होणार आहे. हे बघ वाल्मिक कराड, तू एवढं लक्षात ठेव. कारण का तुझी त्या केसमध्ये नाव असताना देखील वाल्मिक कराड तुझं नाव कमी केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुला साथ दिलेली त्या पोलिसांनी त्यांनाही हे कर्म चुकणार नाहीयेत. एवढं माझं म्हणणं आहे की आम्हाला आत्मदहन करायची वेळ आणू नका आणि आम्हाला उपोषणाची वेळ आणू नका. कारण आमचे खूप बारीक बारीक लेकरं आहेत आणि आमच्या नवऱ्याने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही त्यांना देऊ नका. आणि प्रत्येक वेळेस तारखेवर तारीख, पैसा हा पाठीशी पूर्ण येणार नाहीये. न्याय द्या. न्याय देवतेला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही विचारपूर्वक न्याय द्या आणि न्याय करा. कारण दोषी जे नाहीयेत त्यांना तुम्ही दोषी बनवायला आणि जे दोषी आहेत ते मोकाट पोलिसांसोबत फिरतात, त्यांच्या सोबत बसलेले असते चहा पाण्याला, पण ते लोकांनी त्यांना ते अटक करत नाहीयेत. का न्याय मिळत नाही? मला न्याय मिळाला पाहिजे. महादेव गित्ते हा माणूस एक माशी सुद्धा मारू शकत नाही आणि त्याच्या घरावर त्याच्यावरच फायर करून त्याच्या घरी येऊन गोळीबार करून गोट्या गित्ते, राजेश फड ह्याने स्वतःहून ते बापू आंधळेला गोळ्या घातल्यात, माझ्या समोर घातलेल्या आहेत. ह्यांनी गोळ्या घातलेल्या असताना देखील ते मोकळे फिरतायत आणि माझ्या नवऱ्यावर नाव घालून माझा नवरा आज मदत आहे. त्याला गोळी लागून सुद्धा, त्याचं एवढं मोठं ऑपरेशन होऊन सुद्धा त्याला आज जामीन मिळत नाहीये. का जामीन मिळत नाही? का तर सगळं प्रशासन विकलं गेलेलं आहे. प्रशासनामुळे एवढं सगळं काय होतंय. मला फक्त न्याय पाहिजे. माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या सोबतचे जेवढे आहेत त्यांना न्याय पाहिजे. माझं मुख्यमंत्र्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही डोळे उघडा. किती दिवस डोळे झाकून ठेवणार आहेत? प्रत्येक गोष्टीला तुम्ही डोळे झाकून बसताय. तुम्ही विचार करू नका फक्त की शासन प्रशासन हे दोन्ही तुमच्या हातात आहे. न्याय देण्याचं काम तुमच्याकडे आहे. तुम्ही न्याय द्या. एवढीच माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की आमच्या लेकरं बाळ वनवासाला लावू नका, आमच्या लेकरा बाळांचा तळतळाट घेऊ नका. कारण का आम्ही खूप आशेनं तुमच्यापर्यंत येतो, बाकी कुठंच जात नाहीये. धन्यवाद.